हे डेकोरेशन दिसतं आहे. तर डेकोरेशन आहे माझ्या बड्डेचं. ॲक्च्युली बड्डे होता 4 ऑगस्टला, पण ही पोस्ट टाकते 5 ऑगस्टला. तर असं मस्त सिंपल असं घरातल्या घरातच डेकोरेशन केलेलं आणि मस्त छान वाटत होतं. सिंपल बट छान वाटत होतं. आता काय आपण मोठे झालेलो आहे, सो लहान असताना खूप एक्साइटमेंट असायची आणि खूप फ्रेंड्स पण आपले यायचे, त्यांना चॉकलेट वेफर असं द्यायचं. पण आता काही मोठे झाले त्यामुळे एवढी एक्साइटमेंट नसते. तरीही छोटूसं असं सेलिब्रेशन केलेला. तेजसला घेऊन केक कट केलेला. अजून तेजसला असं की केक कट कधी होते आणि कधी मला मिळतं असं झालं होतं त्याला. सो त्याला केक कट करण्याची एक्साइटमेंट कमी आणि मिळण्याची एक्साइटमेंट जास्त होती. आणि एकदाचा केक कट झालेला होता आणि बघा माझ्या नवऱ्याने किती मस्त असं केक आणलेला. सेलिब्रेशन केलं. त्यानंतर गेलेलो थोडंसं बाहेर फिरायला. आणि ही प्लेस बघताय, स्काय हिल कॅफे. ही एक आमच्या लग्नानंतरचं पहिली प्लेस आहे जिथे आम्ही गेलेलो. त्यामुळे हे आमची खूप फेवरेट आहे, माझी आणि माझ्या नवऱ्याची. आणि छानही आहे, त्यामुळे आम्हाला खूप आवडतं. कितीही वेळ बसा आणि एन्जॉयमेंट करा. मस्त तिथे गाणे लागलेले, गाण्यांचा फील घेत होतो आणि एन्जॉयही करत होतो. मस्त कल्लं आणि मज्जाही आलेली. ही खूप छान प्लेस आहे, तुम्ही जाऊन शकता इकडे आणि एन्जॉय करू शकता. आता इथे मागवलेलं आम्ही फूड मागवलेलं, आमचं जेवण ऑर्डर केलेलं. तर कॅमेऱ्यासमोर टाईमपास चाललेलं माझं. असं आता इथे आलेलं माझं जेवण. असं मला चायनीज आयटम जास्त आवडतं, त्यामुळे नवऱ्याने चायनीज आयटमच ऑर्डर केलेलं आणि जेवून घेतलं. त्यानंतर निघालो घरी जाण्यासाठी. बट एवढा वेळ पाऊस पडला नाही आणि निघण्याच्या वेळेलाच पाऊस पडत होता. असंच होतं, जेव्हा आपण निघायला जातो तेव्हाच पाऊस पडतो. खूप वेळ माझ्यासोबत असंच होतं. तुमच्यासोबतही असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे नवरा ओला बुक करत होता, पण ओलाही बुक होत नव्हती. त्यानंतर बाहेर गेलो आणि ओला बुक केलं. पण माझा दिवस खूपच छान गेलेला. सो नवऱ्यालाही थँक्यू.